परिस्थिती काय आहे हे सीओला तर कळलं पाहिजे ना. मग सीओ एसआरएचे असून त्याचा उपयोग काय? येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील नागरिकांचा प्रकल्प रखडल्यामुळे त्रासाला सामोरे जावं लागत आहे. 2002 ते 2003 या वर्षामध्ये या सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाचं काम रखडत गेलं. त्यानंतर रहिवाशांना मासिक भाडेही मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या संदर्भामध्ये बहुजन शक्ती सेवाभावी संस्था आणि भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने एसआरएच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे हे होते. आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. कांबळे साहेब नमस्कार. सिद्धार्थनगर प्रेमनगर येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मागील 25 वर्षापासून प्रकल्प रखडलेला आहे. आपण आज एसआरए मध्ये आले होते. या संदर्भामध्ये निवेदन दिलं. आपण काय मागण्या ठेवल्या होत्या आणि तुम्हाला त्यातून काय उत्तर मिळालेलं आहे? वरळी मधल्या परिसरामध्ये प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर या दोन जवळ 3000 घरं पात्र आहेत. 3000 घरं. हा म्हणजे कुणी पात्र केले आहेत तर एसआरए आणि ऍडिशनल कलेक्टर यांनी यांनी पात्र केलेली 3000 घरं आहेत. सारख्या ठिकाणी आणि वरळी सारख्या ठिकाणी पात्र घरं आहेत सरकारच्या परिशिष्ट प्रमाणे. आणि ते 2002 आणि 3 ला त्या ठिकाणी विकास नीतीने तिथे त्यांनी विकासकासाठी या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी त्याने ती प्रक्रिया राबवली. जेव्हा आम्ही हा मोर्चा करतोय तेव्हा याचं निवेदन पूर्वकल्पना एसआरएचे जे सीओ आहेत यांना दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की आजच्या मोर्चाच्या वेळी तुम्ही प्रत्यक्ष आमच्याशी चर्चा करायला या. प्रत्यक्ष. कारण तुम्हाला तिथली परिस्थिती काय आहे हे सीओला तर कळलं पाहिजे ना. मग सीओ एसआरएचे असून त्याचा उपयोग काय? त्यांचे अधिकारी असतील, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु सीओ तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. हे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. जर तुम्ही ते प्रश्न समजून घेतले नाहीत तर असे प्रोजेक्ट 30-30 राहतील, 40-40 वर्ष रखडत राहतील आणि लोकांचा विकास होणार नाही. जो की एसआरएने आणि शासनाने योजना करावी आणि त्यातून शासनाने स्वतःचा फायदा करावा, त्याचबरोबर या सगळ्या जनतेचा फायदा करावा आणि जो कोण बिल्डर असेल त्याला हाकलून लावावा आणि जनतेचा विकास करावा. आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते शैलेंद्र कांबळे यांनी एसआरएच्या गालतान कारभाराच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे. बहुजन शक्ती न्यूज साठी मंगेश म्हात्रे, मुंबई.